नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला घागरा दाखवत आहे माझा। हे मी कपडा आणून घरी तयार केलेला होता। स्टोन वगैरे सर्व काही मी घरीच लावलेले आहे। हे असे एक मिरर लावून हे असे त्याच्या भोवताल कुठं स्टोन लावले आणि कुठं हे बॉल चेन म्हणून भेटते स्टोर्सला, ते लावलेलं आहे मापाप्रमाणे कट करून। हा कपडा मी विकत आणलेला होता आणि त्याची हे अशा कळ्या काढून मी असा घागरा तयार केला होता। हे कळ्या आहेत, हे तुम्हाला दिसत नसतील बहुतेक, कपडा एकदम सेम असल्यामुळे। हे एवढ्या कळ्या आहेत, एवढ्या साईजच्या पूर्ण कळ्या आहेत। हे शिवलेलं पण असं ओळखायला येत नाही की याच्यामध्ये कळ्या आहेत म्हणून, पूर्ण कपड्याचा घागरा दिसल्यासारखा दिसतो। आणि खालच्या साईडने हे असे लेस आणून लावलेली आहे हिरव्या कलरची। हे पहा, हे अशी हिरव्या कलरची मिररची आणि हे अशी मोत्याची मणी लावलेली, कुंदन वगैरे लावलेली लेस आणले होते। ही लेस वेगळी आहे आणि ही वेगळी आहे। हे पण वेगवेगळे लेस आहेत आणि ही पण वेगळी आहे। मी असं तिन्हीचं जोडून तयार केलेली आहे ही लेस। आणि ह्याच्या लाल कलर व ग्रीन कलर एकदम कलर कॉम्बिनेशन इथून दिसते म्हणून ती वापरली आहे मी। आणि हे नाड्याला तयार केलेलं आहे, घरीच तयार केलेली आहे मी। हे मणी वगैरे लावून, मोती लावून हे लटकन हे असे तयार केलेले आहेत लटकन। हा घागरा झाला। आणि त्याच्यावरती ही ओढणी आहे। 2.5 मीटर कपडा आणले आणि ते नेटचा कपडा भेटतो मार्केटमध्ये। मी असा नेटचा कपडा आणले आणि 2.5 मीटर कपडा आणलेला आहे। आणि हे असे स्टोन लावले मध्ये मध्ये। ही डिझाईन अगोदरच होती पूर्ण। आणि खालच्या साईडने समोरच्या साईडने असे हे गोंडे लावलेले आहेत। हे असे, हे पहा, हे असे गोंडे लावलेले आहेत। फक्त समोरच्या साईडने लावले गोंडे, मी मागच्या साईडने लावलेली नाही। हे गोल्डन, ग्रीन आणि रेड 3 कलरचे गोंडे लावलेले आहेत। आणि ही लेस आहे, ही पण लेस आहे। ही वेगळी लेस आहे, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे। याला मी जोडून अशी तयार केलेली आहे आणि पूर्ण ही पट्टी लावलेली आहे। आणि मागच्या साईडनं असं प्लेन ठेवलेलं आहे। घातल्यावर खूप छान दिसते। आणि त्याच्यावरती मी ब्लाऊज शिवलेले आहेत। रेड कलरचा असल्यामुळे आपण हे ग्रीन कलरचा पण ब्लाऊज वापरू शकता।
ग्रीन कलरचं आहे, पिवळ्या कलरचा गोट आणि हे असे हिरवे ग्रीन कलरचेच दोरी लावलेली आहे. आणि त्या लेहंग्याचा थोडासा कपडा उरलेला होता, मी त्याचे हे असे काठाला लावलेले आहे, हाताला आणि पाठीला. हे एक ब्लाऊज झालं घागऱ्यावरचं. आणि हे दुसरं आहे, बॅक साईडचं आहे. हे याला पण मी ते घागऱ्यामधलाच कपडा लावलेला आहे, गोल्डन कलरचा असल्यामुळे गोल्डनचं आणि लाल कलरचं कॉम्बिनेशन उठून दिसते म्हणून हे. आणि याला दोरी मी गोल्डन कलरची लावलेली आहे. हे दुसरं ब्लाऊज आहे, प्रिन्स कट आहे हे समोरच्या साईडने. हा घागरा मी घरीच तयार केलेला आहे. आणि हे एक आहे, एका घागऱ्यावर मी 3 ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत. आपल्याला साडीवर पण घालता येते कोणत्या, आणि हे घागऱ्यावर पण चालतात. रेड कलरचं असल्यामुळे हे रेड कलरचं ब्लाऊज आहे. आणि हिरव्या कलरची ही अशी लेस लावलेली आहे. त्याच्यामध्ये खूप छान असे मिरर आहेत. हे असे मिरर आहेत, हे पहा. हे पण प्रिन्स कट आहे. मागच्या साईडने डिझाईन वगैरे काहीच नाही, एकदम ग्रीन कलरची अशी साधी लेस लावलेली आहे आणि गोल्डन कलरची दोरी लावलेली आहे. हे गोंडे पण तयार केलेले लटकन आहेत, हे घरच्या घरी. तर मैत्रिणींनो, माझा हा लेहंगा कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा. कलर कॉम्बिनेशन वगैरे कसं आहे आणि कसा आत दिसतो, तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा. धन्यवाद.